गैरसमज असतात काही पदार्थांबद्दल, जसं की दूध. तर दूध हे ज्वरासाठी निषिद्ध सांगितलेलं आहे. त्यामुळे जो ज्वर असतो, जेव्हा तुम्हाला तापाचा वेग आलेला असतो, त्यावेळी बऱ्याचदा खरं तर आपण अनवधानाने हळद दूध वगैरे अशा पद्धतीने दूध घेतो की आपल्याला वाटतं की आपली इम्युनिटी वाढेल किंवा आपल्याला ताकद येईल, ताप लवकर कमी होईल, पण असं होत नाही. फळं शक्यतो आपल्याला या काळामध्ये खायची नाहीयेत. हो, आपण बऱ्याचदा आजारी माणसाला बघण्यासाठी फळच घेऊन जात असतो, पण ते चुकीचं आहे. आपल्याला फळं खायची नाहीयेत. फळं शरीरामध्ये कफ वाढवतात, शरीराला पचण्यासाठी ती जड असतात. पोटात काहीतरी अन्न जाऊ दे, बऱ्याचदा औषधं घ्यायची आहेत म्हणून देखील पोटात अन्न जाऊ दे. चहा बिस्किट सारखा पदार्थ देखील या काळामध्ये आपल्याला दिला जातो की बाकी काहीच नाही तर निदान चहा बिस्किट तरी खा, असं आपल्याला सांगितलं जातं. पण खरं तर हे सगळं खूप चुकीचं आहे. त्याच्या बदली बेसिक जे मगाशी आपण साधे पदार्थ बघितले ते जर आपण घेतले तर त्यामुळे तुम्हाला जी ताकद अपेक्षित आहे तर ती या ज्वराशी लढण्यासाठीची ताकद जी आहे ती शरीराला तुम्ही देऊ शकता.